संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आपल्याबरोबर आहेत. दादा, काल जो भ्याड हल्ला तुमच्यावर झाला हा पूर्वनियोजित होता का, कसं पाहता याच्याकडे? नाही, आता त्या घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतर जी काही माहिती मिळते तर पोलिसांना ही घटना घडणार याची कल्पना होती अशी माझ्याकडे माहिती आहे. कारण 2-3 दिवसापासून हे लोक तिथं फिरत होते, तशा प्रकारचे फुटेज पण तिथं मिळत आहेत. आता दुसरी गोष्ट, जे आयोजक आहेत जन्मेजय राजे भोसलेंचा सत्कार करणारी जी टीम आहे ते पण तिथं कुठलाही निषेध नोंदवला नाही, त्यांनी कुठली पोलीस केस दिली नाही, आमचं व्यवस्थित स्वागत झालेलं नाही आहे किंवा त्याच्यानंतरही त्यांनी विचारपूस केली नाही. आता आयोजकच सामील होते का हा संशय येतो आहे. जन्मेजय राजेंसारखा एक महत्त्वाचा सामाजिक चळवळ चालवणारा कार्यकर्ता, ज्यांनी तिथं अन्नछत्र किंवा तिथं शिक्षण संस्थेला जो पाठिंबा दिला त्यांच्याबद्दल आदरच आहे. आणि त्यांची स्वतःची इच्छा होती की एक सामाजिक कार्यकर्त्याच्या हस्ते त्यांचा सत्कार व्हावा. आता सत्कार चालू आहे आणि बाहेर आमच्यावर त्यांच्यासमोर काळं वंगण टाकलं. त्याच्यानंतर त्यांनी जो काही तिथं निर्णय घ्यायला पाहिजे होता त्यांनी खूप लाईटली घेतलेलं आहे, त्यांनी ह्याचं गांभीर्य समजून घेतलेलं नाही आहे. पण एक निश्चित आहे की हे पूर्वनियोजित कट असल्याशिवाय असं अचानक काही होत नसतं. आणि एक महाराष्ट्र सरकारच्या प्रमुख मंत्र्यांपासून याची माहिती होती आणि पोलीस यंत्रणेला तर होतीच होती. काल ज्यांनी आरोपींनी जे तुमच्यावर शाई वंगण टाकण्याचा प्रकार केला, प्राणघातक हल्ला केला, परंतु जे बेलेबल वॉरंट लावलेत अनबेलेबल लावायला पाहिजे होतं, कसं पाहता येतं? नाही, सरकार याच्यात सामील आहे. सरकारचे मंत्र्यांचे फोन येत आहेत अक्कलकोट पोलीस स्टेशनला आणि त्यांच्यावर नॉन बेलेबल लावा हे सांगितलं जातं. तर ते सुटतीलही, ते काही सुटणार नाही असं नाही. परंतु ज्यांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला त्याचा इतिहास काय आहे? 10 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि अशा प्रकारचे गुन्हे असणारा माणूस त्याला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा सरचिटणीस करतो. बावनकुळे सांगतात की तो भाजपचा कार्यकर्ता आहे, पण तो भाजपचा विचार नाही. आता तुम्ही गोडसेंचा विचार मानता, सावरकरांचा हिंदुत्वाचा विचार मांडता, हिंसेचा विचार मानता आणि मग भाजपचा कार्यकर्ता एखादं हिंसक कृत्य करत. आता तुम्ही मला सांगा, एखादा चळवळीतला कार्यकर्ता, विचाराचा कार्यकर्ता माझ्यावर चर्चेला आला असता किंवा तसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला असता किंवा शाई टाकली, मी समजू शकतो. ज्याच्यावर 10 गुन्हे आहेत आणि तो ज्यावेळेस माझ्यावर हल्ला करतो त्याचा अर्थ स्पष्ट आहे की त्याला माझी हत्याच करायची होती, हे स्पष्ट झालेले आणि ते पूर्वी घडलेले आहे. असं असताना सुद्धा त्याच्यावर नॉन बेलेबल गुन्हे दाखल करतात. 307 झाला पाहिजे खुनाचा प्रयत्न, परंतु ते होत नाही आहे. दरोडा, रॉबरी, कारण घड्याळ गेलं आहे, मग मोबाईल गेलेला आहे, चेन गेली, माझा चष्मा फुटलेला आहे आणि तिथं झटापटी झालेली आहे. परंतु सरकार काही गंभीर नाही आहे. ते अशाच प्रकारे सामाजिक चळवळीतले जे लोक राज्यघटनेचा विचार मानतील, फुलेशाह आंबेडकर, कारण त्यांना एक अधिकारशाहीचं सरकार, एका विचाराचं सरकार आणायचं आहे. म्हणून अनेक पक्ष संघटना फोडून त्यांची ताकद वाढवत आहेत. परंतु सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते यांना काही प्रलोभनं चालत नाही. त्याच्यामुळं ते आमच्या कार्यकर्त्यांना संपवणं, विचार संपवणं हाच त्यांचा उद्देश आहे. आणि हे मोठं कट आहे. हे संघाने गेल्या महिन्यामध्ये ठरवलं की आता पक्ष फोडलेले आहेत, त्यांची ताकद आता कमी झालेली आहे. दोन्ही पक्ष एकमेकाच्या विरोधात भांडतात, म्हणजे उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे, शरद पवार विरुद्ध अजित पवार, तर ते आपापसातच लढून संपतील असं त्यांचं धोरण होतं. पण आता बामसेफसारखी संघटना आहे, वंचित आघाडीसारखी पक्ष आहे किंवा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आहे, तर हे लोक विचार मांडतच राहतील. म्हणजे हा विचार काही संपणार नाही. त्यांना कळत नाही की महात्मा फुलेंवर हल्ला झाला, शाहू महाराजांवर हल्ला झाला, बाबासाहेबांवर हल्ला झाला, विचार संपला का? गांधीजींची हत्या केली, विचार संपला का? नाही. आपण लोकशाही स्वीकारलेली आहे. लोकशाहीमध्ये जय पराजय होतो, सत्तांतर होत राहतं. परंतु ह्यांना जी आघोरी सत्तेची सवय लागलेली आहे, जी केंद्रात आणि महाराष्ट्रामध्ये, त्यांना सहनच होत नाही आपल्या हातातनं सत्ता गेलेली, तर ते लोक वेगवेगळ्या प्रकारचे यंत्रणा राबवणार. आमच्यासारख्या कार्यकर्ते अनेक आहेत जे पुरोगामी विचार मांडतात, त्यांच्या जीविताला धोका आहे. आता ही सरकारची जबाबदारी आहे का? तर नाही. सरकार मला काही करू शकत नाही, वाचू शकत नाही, पोलीस यंत्रणा वाचू शकत नाही. पण जो बहुजन समाज, ज्याच्यावर माझा प्रेम आहे, विश्वास आहे, आशीर्वाद आहे, त्यांची आता जबाबदारी आहे माझ्या सुरक्षितेची. मी कुठलीही सरकारवर आरोप करत नाही, परंतु मुख्यमंत्री म्हणून, भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते म्हणून, गृहमंत्री म्हणून, कायदा सुव्यवस्थाची जबाबदारी म्हणून आणि न्याय व विधी अशी सगळी प्रमुख मंत्रिपदं देवेंद्र फडणवीसांकडे आहे. त्यामुळं नैतिक जबाबदारी माझ्या हल्ल्याची ही त्यांच्यावर येते. अजित पवार म्हणतात, एकीकडे ते अजित पवार पुरोगामी म्हणतात, पण त्यांनी कुठं तुमच्या हल्ल्याचा निषेध व्यक्त कुठं केलेला नाही. अजित पवार पुरोगामी असते तर प्रतिगामी सरकार सत्तेत येण्यासाठी त्यांच्या पक्षाने युती केलीच नसती ना. त्यांच्या मताच्या टक्केवारीवरच जे बहुमत मिळालेलं आहे आता, ते बहुमत कशामुळे मिळालं की भारतीय जनता पार्टीला माहीत होतं की 70-80% 80पेक्षा जास्त जागा येत नाही. म्हणून एकनाथ शिंदे बरोबर
अजित पवार यांना एकत्र घेतलं तर ती मताची टक्केवारी जुळते. आता अजित पवार पुरोगामी आहेत म्हणण्यात खरंच काय अर्थ नाही आहे आणि त्यांनी ताकद प्रतिगामी विचाराला दिली आणि अजित पवारांना अशा काही विचाराशी बांधील की असं मला वाटत नाही. नाहीतर त्यांनी शरद पवारांसारखा लोकनेता ज्यांनी आपलं राजकारण निश्चितच सत्तेचं केलं असलं तरी विचाराशी प्रामाणिकता त्यांनी सोडलेली नाही. काही राजकीय डावपेच असतील किंवा ते काही केलं असेल, परंतु विचारधारा म्हणून पवारसाहेब हे सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीतनं घडलेला माणूस आहे. त्यांच्या घराण्याचा वारसा आहे, शारदाबाई पवारांचा त्याच्याशी वारसा आहे आणि तो विचार पवारसाहेबांनंतर अजित पवारांकडे जायला पाहिजे होता. पण अजित पवारांकडे विचारधारा म्हणून असं काही मला पूर्वीपासून कधी दिसलेलं नाही. काल अनेक नेत्यांचे फोन आले, तुमची काळजी घेत होते. कोणकोणत्या नेत्याचे काय फोन? नाही, आता मला माझ्या आजोबाच्या ठिकाणी आदरणीय शरद पवार साहेब हे, सुप्रियाताई यांचे फोन आले, रोहित पाटलांचे फोन आले, बंटी पाटलांचा फोन आला, विश्वजित कदमांचा फोन आला, आदरणीय संभाजीराजे भोसले कोल्हापूर त्यांचा फोन आला, माधव जानकरांचा फोन आला, सदाभाऊ खोतांचा फोन आला, आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर आमचे नेते त्यांचा फोन आला, वामन मिश्राम साहेबांचा फोन आला आणि पुरोगामी चळवळीत जेवढे लोक सक्रिय आहेत सुषमा अंधारेंचा फोन आला, ज्यांच्याबरोबर वर्षानुवर्ष आम्ही काम करतो एक विचारासाठी. तर सगळ्यांचे आशीर्वाद, प्रेम, काळजी घ्या म्हणून सांगितलं. पण आता कसं आहे की ही लढाई आहे, ही क्रिया प्रतिक्रिया होणार, जीविताला धोका आहे तर आहे, त्याला काही इलाज नाही आहे. ही लढाई अशीच चालू राहणार. पण ही लढाई काही माझ्या व्यक्तिगतसाठी नाही किंवा दीपक काटे आणि माझं काही बांधाला बांध नाही. तो मराठा आहे, मी मराठा आहे. आणि त्यांनी कशी हुशारी केली की शिवधर्म फाउंडेशन, आता शिवधर्म कुणी स्थापन केला? मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडनी स्थापन केला. शिवधर्म विरुद्ध संभाजी ब्रिगेड. आता याच्यात भारतीय जनता पार्टी वगळली गेली. बावनकुळे सांगतात की ते शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक आहेत किंवा त्यांचा तो विचार आहे. पण तुम्ही भारतीय जनता पार्टीचं तुम्ही पद दिलेलं आहे का नाही? भारतीय जनता पार्टी तिचा विचार आणि तिचा कार्यकर्ता कसा वेगळा असू शकतो? त्यांचा कार्यकर्ता त्याच्याकडे पद आहे आणि त्यांनी हल्ला केला, ही नैतिक जबाबदारी भाजपची आहे. आता तुम्ही म्हणला की माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे, तर तुम्ही पोलीस संरक्षण प्रोटेक्शन वगैरे काय घेताय? नाही, मी पूर्वीपासूनच ठरवलेलं आहे की आपण सामाजिक जीवनात एक प्रामाणिक विचार मांडतो. सत्याचा, अहिंसेचा, बुद्धाचा, गांधीजींचा, फुलेंचा, शाहू महाराजांचा, शिवाजी महाराजांचा हा विचार या देशातल्या लोकांची गरज आहे. मानवतेचा विचार आहे, समता बंधुतेचा आहे. तर ज्यांना असं वाटतं की हा विचार टिकला पाहिजे ते माझं संरक्षण करतील ना. अहो, जनता धनार्दनशिवाय दुसरं कोण नाही हो. लक्षात ठेवा की सध्या आघोरी सत्ता मिळवून वेगवेगळ्या डावपेचातनं हे सत्तेत बसलेले आहेत. पण हे किती दिवस चालणार? तर तुम्हाला माहिती आहे की एकदा लोक चळवळ उभी राहिली, आता चालूच आहे. राहुल गांधी आहेत, ते सांगतायत राज्यघटना हातात घेऊन की नेमकं काय घडलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सांगतायत. परंतु काय झालेलं आहे की हे जनतेमध्ये अजून पोचलेलं नाही. तुमचं साधं एखादं पाकिट मारलं किंवा एखादं सोन्याची वस्तू हरवली तर तुम्ही बेचैन होता, अस्वस्थ होता. पण तुमची मताची चोरी होती, तुमचा मताचा गैरवापर होतो आणि अनैतिक सरकार सत्तेत येतं आणि ते चालतं आणि ते अशा प्रकारची हिंसक कृत्य करतं. तर अशा वेळेस बहुजन समाज जागृत होईल आणि मराठा क्रांती मोर्चाचं एक उदाहरण आहे आपल्याकडं. 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले होते, 58 मोर्चे निघाले होते फक्त एका मुलीवर बलात्कार आणि तिची हत्या झाली म्हणून. जर एवढा समाज अस्वस्थ असेल, संवेदनशील असेल तर त्यांच्या मताची चोरी होती. त्यांचे लोकनेते असतील, त्यांचे प्रवक्ते असतील, वक्ते असतील, यांना आज कॉर्नर केलं जातं. ईडीच्या चौकशा लावल्या जातात, इन्कम टॅक्स लावला जातो किंवा SIT लावली जाते आणि भीती घालून पक्षांतर करून घेतली जातात. आता हे पक्षांतर राजकीय अस्तित्वासाठी करतात, ही गोष्ट खरी आहे. पण सामाजिक कार्यकर्ता फाटका असतो ना, त्याला काय देणार आहे तुम्ही? तो काय घ्यायलाही तयार नाही. तुम्ही आम्हाला बाटवायचा प्रयत्न करता का? केलेला आहे, आम्ही बाटत नाही आहे, मग आम्हाला संपवलं पाहिजे, अशी त्यांची रणनीती आहे. आणि एक विचार, एक सत्ता आणि हिंदू राष्ट्र ही त्यांची संकल्पना आहे. 100 वर्ष झालेत RSSला, 100 वर्षे एका विचाराने काम करणारी RSS कधी ना कधीतरी आक्रमक होऊन हे करणारच आहे आणि त्यांचं धोरणच हिंसक आहे, त्याला काही इलाज नाही आहे. संभाजी ब्रिगेडचा इतिहास माहिती आहे, परंतु जे नॉन बेलेबल कलम ज्या व्यक्तीवर लावली गेली त्याला गप्प बसणार आहे? नाही, आता कसं आहे, माझ्यावर जे काही त्यांनी प्राणघातक हल्ला केला, सरकारची ती नैतिक जबाबदारी, त्यांनी त्याला शासन केलं पाहिजे, पण ते करत नसतील तर संभाजी ब्रिगेडचा मागचा 20 वर्षाचा आक्रमक इतिहास बघता आता कार्यकर्ते निर्णय घेतील. माझ्या हातात तर काय राहिलेलं नाही आहे. हे कालचं जी काही घटना आहे एक लोक आंदोलनात रूपांतरित झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि जसं मराठा क्रांती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चे निघाले हक्क अधिकारासाठी, न्यायासाठी, तर अशाच प्रकारचे आता भविष्यात मोर्चे निघतील. कारण अन्याय अत्याचाराची परिसीमा झालेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, अनेक समस्या आहेत. माझी एक समस्या नाही आहे. हे काही विचार दाबायचा प्रयत्न करतील, काही व्यक्तींवर हल्ले करतील,
परंतु समाज आता गप्प बसेल असं मला वाटत नाही. जशाच तसं उत्तर मिळेल. नाही, आता ही संभाजी ब्रिगेडची नेहमीचीच भूमिका आहे ना, ते वाटच बघत असतात. संभाजी ब्रिगेडचा इतिहासच आहे, जसेच तसे उत्तर. नक्कीच. तर हे होते संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड. माऊली डांगे, पुढारी न्यूज, अकलूज.